प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण तयारी करणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याच्या चकलीची. तर साहित्य बघूया. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. वाटीने असा भरून, आपली जेवणाची वाटी 3 वाट्या प्रमाण होतं याचं. जेवणाच्या वाटीने 3 वाट्या आणि वजनी अर्धा किलो साबुदाणा. अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा घेतला आहे मी. आता हा आपल्याला उकडून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून जिरे, 1.5 टेबलस्पून लाल तिखट मी कमी घालते लहान मुलांसाठी, आणि चवीप्रमाणे मीठ. तर आता आपल्याला साबुदाणा रात्रीच भिजत ठेवायचा आहे. तर आता मी याचे 2 भाग करणार आहे. तर ही 1 वाटी, 3 वाट्यांचं प्रमाण आहे हे, तर मी 1.5 वाटी करते. दीड वाटी भिजवायचं आहे आणि 1.5 वाटी भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आता हे रात्री मी भिजत घालते. तर आता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग भिजत घालायचा. आता आधी हा स्वच्छ धुवून घ्यायचा. तर मी हा धुवून घेते आणि मग दाखव. आता हा मी स्वच्छ धुवून घेतला. तर पाणी घालूया. हे बघा, 1 पेर येईल इथपर्यंत, बोटाचं आपल्या तिथपर्यंत पाणी घालायचे. हे बघा, बघू शकता. आता हा आपल्याला झाकून भिजत घालायचा आणि मग बाकीची रेसिपी आपण सकाळी करणार आहोत. आता आपला साबुदाणा बघूया. हे बघा, मस्त फुगला आहे. हे बघा, हाताने प्रेस केला तरी मऊ होतं. हे बघा, आता काय करायचं, आता एक फ्राईंग पॅन ठेवलं मी गॅसवर आणि आपल्याला हा अर्धा साबुदाणा जो बाजूला काढून ठेवला होता आणि जिरे, हे दोन्ही पण आपल्याला भाजून घ्यायचे एकत्र. आता हे भाजून घ्यायचे आणि थंड झाले की मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. बटाटे पण आपले उकडून तयार आहेत, सोलून ठेवले. आपला साबुदाणा छान भाजून झाला आहे. आता हा गार होईपर्यंत आपण बटाटे किसून घेऊया. गरम असतानाच बटाटे किसून घ्यायचे. साबुदाणा गार होईपर्यंत आपण बटाटे किसून घेऊया. अशा प्रकारची मी किसणी घेतली आहे. बघा, अशा प्रकारे आता मी सर्व बटाटे किसून घेते. बटाटा जास्त एकदम पातळ पण शिजवायचा नाही, असा घट्ट असायला पाहिजे. शिजलेला पण असायला पाहिजे आणि असा घट्ट पण, म्हणजे 70-80% शिजवायला पाहिजे. ओलसर राहिला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी पावडर करून घेतली साबुदाण्याची, आणि साबुदाणा आणि जिरे. आता हे आपल्याला सर्व यात मिक्स करायचं आणि हा अख्खा साबुदाणा पण मिक्स करायचा. आता मीठ आणि मिरची. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं.
हे सर्व आता मी मिक्स करून घेते आणि मग दाखवते. सर्व एकत्र करून घेतलं. आता हे मला जरा घट्ट वाटते. मग काय करायचं, थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि मग असं एक गोळा करून घ्यायचा. कोमट पाण्याचा हात घेऊन असा गोळा करून घेतला आणि साच्यामध्ये भरला तरीही चालेल असं, नाहीतर मग खूप जड जाईल चकली टाकायला. हे बघा, हां, या साच्यात घालते मी आणि ही खरबरीत बाजू बाहेर ठेवते. थोडं करून घेते. छान एकजीव करून घेतलेलं आहे मी. थोडंसं गरम पाण्याचा हात लावून, म्हणजे आपल्याला चकली पाडायला इझी जातं, हात पण दुखणार नाही. अशा प्रकारे मी भरून घेतलं. हे बघा, मी छोटंसं ताट घेतलं आहे मला दाखवण्यापुरतं. नंतर मी बाहेर टेबलवर टाकेन. तुम्हाला हवे तेवढे वेढे तुम्ही घेऊ शकता, छोटी मोठी तुमच्या इच्छेने. छान एकजीव केलं ना पीठ, तर मग अशा तुटत पण नाही मध्ये. अशा प्रकारे आता मी सर्व करून घेते आणि याला वाळायला 3-4 दिवस तरी लागतात. मग 3-4 दिवसांनी मी तुम्हाला वाळवून झाले की तळून पण दाखवेल. बघू शकता तुम्ही, एक पण तुटलेली नाही आहे माझी टाकताना, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. अशा प्रकारे आता मी सर्व करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, ही साईज परफेक्ट आहे. आता हे आपण उन्हात ठेवून देऊया आणि सर्व झाल्यानंतर 3-4 दिवस तरी लागतात हे वाळायला. त्यानंतर मी तुम्हाला तळून पण दाखवते. हे पहा, 3 दिवस झाले उन्हात ठेवल्या होत्या मी. आता छान चकल्या कुटकुटीत झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, छान वाळल्यात. आता मी तळून पण दाखवते तुम्हाला. कडक तेल तापू द्यायचं छान. हे बघा, मस्त फुगतात ते, छान झाल्यात चकल्या. हे बघा, मस्त फुलतात ते चकल्या. ही तळल्यानंतर आणि ही आधीची. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा चकल्या, साबुदाणा आणि बटाट्याची चकली. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.